मुदखेड येथे भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील 2500 लाभार्थ्यांचे अर्ज भरून केले सहकार्य। मुदखेड शहर व तालुक्यातील 65 वर्षातील वयोवृद्ध नागरिकांचे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेत्या ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण यांच्या माध्यमातून मुदखेड भाजपाच्या वतीने दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी शहरातील गणपती मंदिर मोंढा मैदान येथे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील वयोवृद्ध 2500 लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेत समाज कल्याण विभागाकडे सदरील अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे भाजपा पदाधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी उपस्थित असलेले माजी आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड, माजी नगरसेवक तथा भाजपाचे शहर समन्वयक संजय औलवार, भाजपा तालुका अध्यक्ष बालाजी खटिंग, बाळासाहेब देशमुख बारडकर, शहराध्यक्ष पप्पू सोनटके, युवक भाजपा कार्यकर्ते रामसिंग चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुनील शेट्टे, तालुका महामंत्री पुरुषोत्तम चांडक, माजी नगरसेवक गंगाधर डांगे, शहर महामंत्री प्रभाकर पांचाळ, कानोबा विस्मिल्ले, सुशील मुंगल, गोविंद गुणमवार, नीलकंठ पडोळे, संदीप मोडवाग, बजरंग खोडके, शिवा तरोडे, विठ्ठल आचार्य, राहुल यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांची उपस्थिती होती। आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब व श्रीजयाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे मागील 8 ते 10 दिवसापासून आम्ही सलग फॉर्म भरत आहोत। आतापर्यंत 1500 फॉर्म दाखल केलेले आहेत आणि आज रोजी आम्ही वयोश्रीचा आणि मुख्यमंत्री तीर्थ योजनेचा फॉर्म आज भरून घेणे चालू आहे। कमीत कमी आज 500 ते 600 फॉर्म जमा होतील। जवळजवळ समाज कल्याण ऑफिसला मुदखेड तालुक्यातून 52 गावातून 2 ते 2500 फॉर्म जमा होण्याची शक्यता आहे आणि होतील अशी आशा आहे। या निमित्त वयोवृद्ध महिला पुरुष यांचा आशीर्वाद लागण्यासाठी आणि साहेबाला याच्या माध्यमातून या गोरगरीब जनतेचे आणि वयोवृद्ध माणसाचे ह्या लोकांना चष्मा श्रावण यंत्र या गोष्टीसाठी 3000 रुपये वर्षाकाठी येणार आहेत। ह्या योजनेचा या लाभ भेटावा म्हणून आम्ही जीव रात्र प्रयत्न करून या लोकांचे या वयोवृद्ध लोकांना सेवा देण्यासाठी माननीय साहेबांचे आदेश असल्यामुळे आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मन लावून प्रयत्न करतो। आज पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने कॅम्प ठेवण्यात आलेला आहे। याचं श्रेय भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते या कॅम्प मध्ये सहभागी आहेत। यांच्यामुळे हा कॅम्प यशस्वी होण्याचा आणि होईल ही मी आज रोजी गवाही देतो। या भागाचे लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाच्या युवा नेत्या ॲडव्होकेट श्रीजयाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वयोश्री योजना जे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत यांनी ही वयोश्री योजना आणली। या योजनेचे लाभार्थी म्हणून या भागामध्ये 65 वर्षाच्या पुढचे जे कोणी वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांच्यासाठी श्रवण यंत्र, खुर्ची, व्हीलचेअर, कंबोर्ड हे जे साहित्य आहेत या साहित्यासाठी त्यांना ही योजना लागू करण्यात येणार आहे। या योजनेचे या ग्रामीण भागातील या नागरिकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तिथपर्यंत म्हणजे नांदेडला जाण्यासाठी खूप मोठा खर्च होतो, ह्यांना खूप अडचणी येतात। यांच्या अडचणी दूर होण्यासाठी यांना या ठिकाणी सर्व फॉर्म एकत्रित चांगल्या पद्धतीने व्यवस्थितशीर भरून आम्ही सामाजिक न्याय भवन यांच्याकडे देणार आहोत। यापूर्वी जवळपास 1500 फॉर्म दिलेले आहेत। आज जवळपास 1000 फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत। यांची छाननी करून यांना आम्ही मदत करत आहोत। आम्ही कॅम्पच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक, आमचे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय औलवार, सुशील मुंगल, या ठिकाणी कानोबा बिस्मिल्ले, तसेच या ठिकाणी बरेचसे आमचे भाजपाचे कार्यकर्ते आहेत। यांनी सगळ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी मिळून हे फॉर्म या नागरिकांना व्यवस्थितशीर सुसज्ज भरून दिलेत आणि आज राहिलेले फॉर्म आम्ही कार्यालयीन काम वेळेमध्ये हे सगळे फॉर्म सामाजिक न्याय विभागाकडे आम्ही सबमिट करणार आहोत। जेणेकरून आम्हाला हा करण्यामागचा उद्देश एकच की या गोरगरीब तालुक्यातील गोरगरीब जे म्हातारे लोक आहेत यांना जाण्या येण्याचा खर्च, बाकीचा खर्च, काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने यांचा खर्च एवढा वाढू नये म्हणून आम्ही सेवा म्हणून या ठिकाणी मोफत फॉर्म भरून देत आहोत। आणि ह्या योजनेमध्ये आमचे आदरणीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही हे सगळे फॉर्म भरून आम्ही न्याय विभागाकडे भरतो, जेणेकरून यांना या गोरगरीब जनतेला याचा लाभ मिळावा। धन्यवाद।